कोल्हापूर गावात आता प्रकारची घटना जे मी आता सांगितलं ना पनवेलची नवीन तशी घडली असल्याची शंका आहे, ती चर्चा आहे. तशाच पद्धतीने कोल्हापूर महापालिकेत 2025 मध्ये काही जन्म नोंदी अशा झाल्या आहे ज्याच्या संबंधित पुन्हा तपास करण्याची गरज आहे, असे आम्ही महापालिका, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र सरकारचे जे मुख्य जन्म मृत्यू नोंद निबंधक आहे त्यांच्याकडे मी माहिती दिली आहे. त्यांनी 1 आठवड्याचा वेळ मागितला आहे की कोल्हापूर महापालिकेत जे आम्हाला शंका वाटते ते आठवड्याभरात चेक करून त्या संबंधित स्पष्टता करणार. 3 लाख जे बनावटीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते ते रद्द करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात एक वेगळ्या प्रकारचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा सामोरे आला आहे. ज्या ग्रामपंचायतची जनसंख्या लोकसंख्या 1000-1500 तिथे 2-5 हजार नोंदणी हे गेल्या 2-4 महिन्यात झाली. काल नवीन पनवेल येथील वडप गाव जिथे 2666 हे जन्म प्रमाणपत्र गेल्या 2-4 महिन्यात त्यांचं कॉम्प्युटर टर्मिनल हॅक केलं गेलं. यातला एकही त्या गावातला नाही आहे. हे गेल्या 2 महिन्यात 7वं गाव अशा प्रकाराने कॉम्प्युटर टर्मिनल हॅक झालंय. 65,000 जन्म प्रमाणपत्र आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावासंबंधी अशीच मला भीती आहे आणि त्याचे संबंधित माझा सगळे संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे आणि त्याच्याचे आज मी पाठपुरावा करणार आहे. काल महाराष्ट्र भाजपचा एक प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्राचे मुख्य इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे मुख्य प्रतिनिधी चोकालिंगम यांची भेट घेतली. महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार शुद्धीकरण अभियान आज त्या संबंधात कोल्हापूर सांगली येथे भाजपचा प्रमुख कार्यकर्त्यांची माझी चर्चा आहे. आमचं लक्ष आहे एक पण बांगलादेशी महाराष्ट्राचा मतदार यादीत राहता कामा नये आणि एक पण पात्र मतदार यादीचा बाहेर असता कामा नये. आता मी जातोय ना काही म्हणजे काय होणार, मग इमॅच्युरिटी माझी सिद्ध होणार. ऑफिसर बसलेत, त्या गावच्या लोकांना पण बोलवलं आहे. गावचे लोक म्हणजे अधिकारी. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.